आणि सरकारच्या या नव्या नियमावली संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतंय जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। जनावरांचा व्यवहार करताना शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत। जनावरांचा व्यवहार करताना तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा द्यायचा आहे। शेतकऱ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नियम ऐकल्यानंतर जनावर विक्रीचा? नाही, मला आज आपण लाखो रुपयाचे जनावर सांभाळू लागलो आणि जर त्याचे आज असे नियम टाकल्याच्या नंतर त्याचे शून्य पैसे होणार आहे ना, म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही ना। जे पैसे म्हणजे येणारे जे पैसे होते, समजा आता शेतीच्या टायमाला जर मी एक बैल विकला असता माझी पूर्ण शेती धकली असती, पण ते विकताच नाही येऊ लागले नाही। इतक्या जाचा काठी आणि याला विकू नका त्याला विकू नका, हे मालमत्ता आमची आणि अटी यांच्या, म्हणजे असं झालं का शेतकरी यांच्या ताब्यात गेला। तुम्हाला हमीपत्र पण लिहून द्यायचं, तुम्ही शेतकरी आहात याचं हमीपत्र त्याच्यापेक्षा द्या ना, आमच्या कानाला बिल्लेच टोचवणं। हमीपत्र द्यायच्या ऐवजी शेतकरी आहे याचा कानाला बिल्ला टोचून द्यावा, सांगा का बा शेतकरी म्हणून। म्हणजे आम्ही जर बाजारात बैल घेऊन गेलो तर ते म्हणते ना का बा हा शेतकरी याच्या कानाला बिल्ला आहे। म्हणजे जनावर आमचे, मालमत्ता आमची आणि सगळे इतर अधिकार शासनाला, तर त्याच्याऐवजी शासनाला आमची बैल खरेदी काय घ्या, म्हणजे जनावर विकत घ्यावं ना। काय सांगा इतकी काळजी हे जे आम्ही लहानपणापासून जनावर सांभाळतो आणि ते विक्रीचा अधिकार शासन कशाला आम्हाला अटी घालतं? आम्ही आमच्या पद्धतीने विकू शकतो ना, या अटी घालायची गरजच नाही शासनाला। त्यापेक्षा आम्हाला जे भाकड जाणार आहे त्याच्याकरता शासनाने छावण्या उभाराव्यात किंवा त्याला चारा पाणी आम्ही वाटत आम्ही त्यांना सांभाळावं। इतके सांभाळू शकत नाही आम्ही, पण जे आम्हाला विक्री करता शेतीच्या व्यवसाय करता पैसे लागतात त्याच्याकरता ते जनावर विक्री करते भाग आहे ना। शासनाला असं जाचं काठी घालायला नाही पाहिजे, जाचं काठी घालू नये असं यांचं म्हणणं आहे। हे नवीन नियम ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आम्हाला तर असं वाटतं की हे शासन जे नवीन नियम काढतंय ना, हे सगळं शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांनी जगावं, आत्महत्या करावी हेच जर शासनाचं नियम आणि धोरण असेल तर कदाचित पुढच्या वर्ष जे निवडणूक येणार त्यावेळेस हे सरकार आवश्यकच पडेल। कारण असं जर सरकार धोरण राबवित असेल, गाईचं आणि मार्केट कमिटीचं काय संबंध येतो? ते का धान्य आहे का, ते भाजीपाला आहे का? असं भाजीपाला ते मार्केट कमिटी चालतं, तिथं व्यवहार होतो। आता इथं यायचं, इथं पावत्या फाडायच्या, 50 किलोमीटर यायचे, त्याचे पैसे कोणी भरायचे, 5-5 पावत्या कशासाठी फाडायच्या? हा कोणता नियम? शासन नेमका असा नियम नाही काढू शकत। हे नियम हे सगळं चुकीचं आहे आणि हे सरकारच्या विरोधात, हे जनता सरकारच्या विरोधात आवश्यक जाणार आहे। मला एक सांगा की हा बाजार समितीचं जे हे नवीन जे नियम आहेत त्यांना बैल बाजार उठेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, उठू शकत नाही। कारण बैलाचा बाजार हा 25 किलोमीटरच्या नंतर भरतो। ते सकाळी रात्रीला 12-1ला मार्केटमध्ये घेऊन जातात, नंतर ते दिवसभर विक्री होतात नाही होत, कधी होतही नाही ना। जाचं काठीमुळे बाजारच उठून जाईल का? सगळे बाजाराच्या धंदे लॉस होतील आणि याच्यानंतर बाजारात गाई जाणार नाही। ते पोलिसाचा डिपार्टमेंटचा ताण आहे, कृषी अधिकाऱ्याचा ताण आहे, तिथं पावत्या 4-4 फाडावं लागतील, त्याला पैसे द्यावे लागतील आणि एवढं सगळं खर्च करायचा शेतकरी आज बऱ्याच आत्महत्याग्रस्त झालेले। मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये सगळे शेतकरी आत्महत्या करायच्या परेशानी येते। आता याच्यानंतर असं वाटतंय की या शेतकऱ्यांनी आत्महत्याच करायचं असं शासनाला वाटतं। बरं, मला एक सांगा बाबा, असं कधी अटी जनावर विकताना होत्या का पूर्वी? अहो, पूर्वी कशाला विचारता? कुशाल बैल सोडायचा, बाजारात न्यायचा, पैसे आणायचे, खत आणायचं, बी आणायचं। आता कुठं न्या बैल, कुठं न्या सांगा ना? हे सरकारनं नियम काढले, जनावर विकत नाही, काही नाही, मग शेतकरी आत्महत्या करून करू राहिले। या सगळ्या प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या। त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आधीच जो गोवंश हत्याबंदीचा नियम घातलेला आहे त्यातूनच सावरत नाही शेतकरी। भाकड जनावरांची संख्या दावणीला वाढते। आता दुसरीकडे हे नवीन नियम आणि अटी घातल्या जात आहेत, ज्या बैलांचा, ज्या जनावरांचा व्यवहार करायचा आहे त्यासाठी या अटी घातलेल्या आहेत। ह्या अटी म्हणजे नवीन गळफास आहे शेतकऱ्यासाठी, जो गळफास शासनानं शेतकऱ्यांच्या दारात आणून ठेवला। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।